किरण कुलकर्णी. मी दुहेरी भूमिकेतून आपल्याशी बोलतोय. दुहेरी भूमिका अशी की मी सांस्कृतिक कार्य विभागाचा सचिव आहे, त्याचबरोबर मराठी भाषा विभागाचा पण सचिव आहे. आणि मराठी भाषा विभागाने असं एक इनिशिएटिव्ह घेतलं, ते म्हणजे संपूर्ण जगभर जो डायस्पोरा आहे त्यांची जी काही मंडळं आहेत त्याचा आम्ही डेटाबेस तयार करण्याचं काम 3 महिन्यापूर्वी हाती घेतलं. आणि आजपर्यंत आम्ही 42 देशांमधल्या 76 सिटीजमधली मराठी मंडळं, महाराष्ट्र मंडळं याचा डेटा आमच्याकडे आहे. कनेक्टिव्हिटी सेट झालेली आहे. आता पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे आणि दोन्ही विभागांचा चार्ज माझ्याकडे असल्यामुळे आमचे शेलार साहेब आहेत किंवा मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत साहेब आहेत. दोन्ही विभागांचा दृष्टिकोन असा आहे की डायस्पोराबरोबर काही मिनिंगफुल ॲक्टिव्हिटीज करायच्या. राज्य मराठी विकास संस्था हे जे एक आपला अंग आहे, घटक आहे मराठी भाषा विभागाचा, त्यांनी आंतरराष्ट्रीय मंच स्थापन केला आणि 17 देशांमध्ये समन्वयक नेमलेले आहेत. आता संपूर्ण 42 देशांमधले समन्वयक या मंथ एंडला आपलं 27, 28 आणि 1 तारखेला विश्व मराठी संमेलन नाशिकला साजरं होत आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व देशांमध्ये समन्वयक आणि सर्व सिटीजमध्ये उपसमन्वयक, ते काय म्हणतात त्याला ऑनररी अशा प्रकारचं आहे, पण कोऑर्डिनेशनसाठी ते उपयुक्त म्हणून ती केलेली अरेंजमेंट आहे, एक रचना. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांपुढचं जे आव्हान आहे ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजे राज्य महोत्सव जाहीर झालेल्या गणपती उत्सव इथे जो साजरा होतो त्याला राज्य महोत्सवाअंतर्गत आम्ही गणपती उत्सव इथे साजरा करू असं जे सहमतीपत्र आत्ता आपण देत आहात त्याचं तर स्वागतच आहे. मी तर असं म्हणेल की सगळ्या 42 देशांमध्ये जर्मनी हा पहिला देश ठरलेला आहे ज्यांनी अशा प्रकारचं सहमती दिली. आणि मला असं वाटतं की असं एकेका गोष्टीमध्ये आपल्याला मॉडेल सेट करावं लागेल. जसं आम्ही जपानला गेलो होतो 3 महिन्यापूर्वी मराठी भाषा विभागामार्फत, तिथे आम्ही कोणतं मॉडेल सेट केलं, तर तिथे जी मुलं आहे म्हणजे आपण शिकलेलो असतो कित्येकदा महाराष्ट्रात, तर ते मराठी भाषा आणि ते माहिती असतं आपल्याला. इकडे आल्यावर आपली जी पुढची पिढी आहे त्यांना मराठी भाषा तेवढी ऐकायला मिळत नाही. म्हणून जपानमध्ये आम्ही असं एक मॉडेल सुरू करतोय, पुढच्या महिन्यात सुरू होईल, की दर आठवड्याला 1 तास किंवा 2 तास 8 ते 15 वयोगटातल्या मुलांशी महाराष्ट्रातले वेगळे वेगळे लोक बोलणार आहे. म्हणजे त्यांच्या कानी मराठी पडेल. आणि बोलणार म्हणजे तो काही उपदेश किंवा असं नसणार आहे ते, किंवा भाषा शिकवणं असं पण नसणार आहे. तर त्या उपक्रमाचं नावच आम्ही धम्माल गोष्टी असंच दिलेलं आहे. म्हणजे गोष्टी, कविता, गाणी, गमती जमती, काही एक्झरसाइजेस असं त्या मुलांना माहिती होतं. मराठी भाषेतल्या ज्या काही गमती जमती आहेत त्या पण सांगता येते. तर तो उपक्रम एक जपानने आपल्याला मॉडेल दाखवलेला आहे. ते मॉडेलही आपण सगळ्या जगभर आपल्या इथे तो विचार करता येईल. तसं दुसरं मॉडेल जे आपण सेट केलेलं आहे की राज्य महोत्सवाअंतर्गत आपण गणपती उत्सव साजरा करणार आहोत. तशी आणखी काही मॉडेल्स इतरही देशांना उपयुक्त पडेल अशी आपण सुरू करावीत. इथलं वातावरण मला खरंच खूप आवडलं आणि परत यायला आवडेल. नक्कीच येऊ इथे. आणि बर्लिनारेच्या निमित्ताने आज येणं झालेलं आहे, पण याही पुढच्या काळामध्ये आपण संपर्कात राहू. एकच छोटी विनंती आहे, ती म्हणजे सांस्कृतिक उपक्रम असतील किंवा भाषिक उपक्रम असतील, यामध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे, पुढे कशाची आवश्यकता आहे, हे आपण ठरवा, आम्हाला कळवा. त्याच्यामध्ये आम्ही कसे सहभागी होऊ शकतो ते ठरवू शकतो. म्हणजे आम्ही काहीतरी उपक्रम ठरवायचे आणि ते सगळीकडे राबवायचं आहे असं न करता आपण कस्टमाइज्ड पद्धतीनं जाऊ. आपण ठरवा, आम्हाला कळवा, आम्ही कशी मदत करू शकतो ते आपण करू. धन्यवाद.